आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। दानवाड ऐतिहासिक घाटाला नवसंजीवनी, 10 लाख निधी, 5 कोटींचा प्रस्ताव। आमदार यड्रावकर। शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटन वारसा जतन करून त्याला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू असून दानवाड येथील 300 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक घाट युवकांनी शोधून काढणे ही अभिमानास्पद बाब आहे। या घाटाच्या डागडुजीसाठी तातडीने 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून पुढील बांधकामासाठी 5 कोटी रुपयांचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन स्थळे विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। शिरोळमध्ये येणारा पर्यटक दिवसभर येथेच थांबेल यासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जात आहेत। दानवाड येथील ऐतिहासिक राधाकृष्ण मंदिर, घाट व पायरी सुशोभीकरणासाठी आमदार यड्रावकरांनी 10 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे। यामुळे गावातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यास मोठी चालना मिळणार आहे। काही दिवसांपूर्वी दानवाड येथील युवकांनी JCBच्या सहाय्याने सुमारे 300 वर्षापूर्वीचा घाट व पायरी शोधून काढली होती। या कार्यामुळे परिसरात या वारशाबद्दल नव्याने जागरूकता निर्माण झाली आहे। कृष्णा नदीपर्यंत प्रथमच आकर्षक लाइटिंग करण्यात आली होती। सकाळी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, भवानीसिंग घोरपडे, विजित सिंह शिंदे, ज्ञानगंगा हायस्कूलचे चेअरमन शिवकोंड पाटील, गोटू तासगावे, मल्लीनाथ पाटील, अमोल बैरागी, संतोष धनगर, सचिन सांगलीकर, सुनील बेरड, संतोष बेरड, जितेंद्र बेरड, वर्धमान तिपणावर, संजय सावकर यांच्यासह ग्रामस्थ, भक्त मंडळी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। दानवाड गावातील युवकांच्या पुढाकारामुळे हा ऐतिहासिक घाट पुन्हा प्रकाश झोतात आला असून जाहीर झालेल्या निधीमुळे परिसराचे सुशोभीकरण होऊन पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।